तर ऐन वेळेच्या माघारीमुळे शिवसेनेनं खरं तर आपल्या अनेक उमेदवारांवरती, आपल्या अनेक नेत्यांवरती कारवाई केलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं रायगडमध्ये बाळ माने, छत्रपती संभाजीनगरमध्ये देवयानी डोणगावकर आणि त्यांचे पती कृष्णा यांची पक्षातनं हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर केला. आदित्य ठाकरेंनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली. आपण पाहूया. त्यांची हकालपट्टी झालेली आहे, पण मी पुन्हा एकदा तुम्हाला खऱ्या हे जे बघा जे पेपर टायगर होते त्यांनी विड्रॉल केलं असेल, मी तुम्हाला खऱ्या वागांबद्दल सांगत आहे. जेव्हा पैशाचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात केला जात असेल आणि लोकांत चर्चा असेल 60 ते 70 कोटी रुपये फक्त तिकीट मिळण्यासाठी जर खर्च केले असेल आणि उद्या जाऊन अजून 50-60 कोटी रुपये खर्च करणार असतील तर कधी कधी जो उमेदवार असतो, जो सामान्य परिवारातला असतो, ते आकडे बघूनच तिथं कुठेतरी घाबरतो. आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर अपक्ष उभा राहिलेला जो व्यक्ती असतो तो कदाचित उद्या जाऊन त्याला पाठिंबा दिला तर आपला फायदा जास्त होऊ शकतो. अशा परिस्थितीमुळे काही लोक माघार घेतात आणि काही लोक पार्टीली सांगितल्यानंतर फक्त पुढच्या उमेदवाराला आपल्याला म्हणजे अपक्ष उमेदवाराला ताकद दिली तर निवडून येतो अशामुळे माघार घेतात.